सुरुवात करूया. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, दृढ मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि डोळे अलगद मिटून घेऊया. जाणीव आपल्या संपूर्ण देहाची, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. आपण ज्या स्थितीमध्ये बसलेलो आहोत त्या स्थितीमध्ये स्थिरता आणि शिथिलता. चेहऱ्यावर प्रसन्नता. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका आणि जोरात बाहेर श्वास सोडून देऊया. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन आपली आपण करून घेऊया. सावकाश कृती थांबवायची आहे. मोकळा झालेला आपला श्वास आणि श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. 3 ओंकार सलग एका लागोपाठ एक. एक श्वास भरून घेऊन उच्चार. अ, 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 दोन्ही हात जोडून प्रार्थना. आपल्या डोळ्यांसमोर आपले आई वडील, आद्य गुरुजन त्यांचं स्मरण करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेला पुढे झुकून आपल्या साधनेची सुरुवात ओमला साक्ष ठेवून हळूहळू श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तवर्तन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. करणार आहोत चक्की चालू. जास्तीत जास्त दोन्ही पायांमध्ये अंतर.
आजची जी आपली साधनं आहे ती आपली पचन आणि उत्सर्जन, खाल्लेलं अन्न कसं पचवायचं आणि ते पोट आपलं साफ कसं होईल त्या दृष्टीने असेल. हातांची दोन्ही बोटांची गुंफण करायची. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, पावलं स्वतःकडे खेचून घ्या. आणि आता सुरुवात करूया गोलाकार फिरायला. उजवीकडून डावीकडे. आपली हाताची पकड पावलांच्या खाली जमिनीला लागते. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 5 वेळा. 1, हात कोपरात पसरून. 2, 3, 4, 5. 5 वेळा झालं की थांबायचं. हात खाली घ्यायचे. पावलं रिलॅक्स करायचे. दोन्ही बाजूनी 5-5 वेळा झाले की थांबा. पावलं रिलॅक्स करा. आणि आता डावा हात मध्ये ठेवायचा आहे. आपल्या दोन्हीही पायांच्या मध्ये उजवा हात मागे, पाठ करा सरळ. उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा आणि पुन्हा पावलं स्वतःकडे खेचून घ्या. म्हणजे पायाला छान ताण मिळतो. आणि आता इथे थांबा. यथाशक्ती श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश मान सरळ. पावलं तशीच ठेवायची स्वतःकडे खेचलेली. आता उजवा हात मध्ये, डावा हात मागे, डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया. सावकाश मान सरळ, पावलं रिलॅक्स. दोन्ही हात मध्ये ठेवायचे. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात मध्ये, श्वास घेत घेत आपल्याला पुढे जायचंय. आणि श्वास सोडत पुन्हा मध्ये यायचंय. ओके. श्वास घेत घेत पुढे, श्वास सोडत मध्यभागी. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मध्यभागी. अजून एक राऊंड. श्वास घेत घेत पुढे, श्वास सोडत मध्यभागी. आता श्वास घेत पुढे गेल्यानंतर आपल्याला दोन्ही हातांनी आपली पावलं पकडायची आणि आपलं कपाळ जे आहे हे जमिनीकडे सैल सोडायचे. तर ज्यांना पाठकड्याची दुखणी आहेत किंवा सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र जास्त ताणून घेऊ नका. ठीक आहे. पायांमध्ये अंतर घ्यायचंय. श्वास घेत घेत जास्त तुम्हाला जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचं. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा, डाव्या हाताने डावं पाऊल पकडा आणि आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडा. सावकाश श्वास घेत घेत वर यायचंय. छान. श्वास घेत घेत वर, पावलं जुळून घ्यायचे आणि बटरफ्लाय स्थितीमध्ये विश्रांती. हाताची पकड पावलांच्या भोवती, गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडा. मांड्या जास्तीत जास्त प्रेस करा जमिनीकडे. पाठ करा सरळ. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आणि झोप श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आज पोटावरती दाब आणणारी आसनं जास्त असतील, त्यामुळे ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी थोडीशी काळजी घ्यायची आहे. जास्त पुढे न झुकता आपल्या क्षमतेप्रमाणे कृती करा. आणि आता हळूहळू श्वास घेत घेत गुडघे मांड्या वर घ्या आणि श्वास सोडत सोडत खाली. जमिनीकडे प्रेस करायचा. पुन्हा श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. हे करताना पाठीची हालचाल न करता फक्त आपले गुडघे मांड्या वर येत आहेत आणि खाली जात आहेत, त्यांच्यामध्येच हालचाल असेल. आणि आता हळूहळू आपला स्पीड वाढवा. जास्तीत जास्त वर खाली वर खाली. सावकाश मध्ये थांबवायची. आता जी पावलं आपल्या जास्त जवळ आहे ती थोडीशी पुढे घ्यायची आहेत. करणार आहोत आपण कुर्मासन.
आणि आता उजव्या पोटरी घालून उजवा हात बाहेर घ्यायचा, डाव्या पोटरी घालून डावा हात. जास्तीत जास्त हात आपले लांब करण्याचा प्रयत्न करा. बरोबर, छान. आणि आपलं कपाळ पावलाच्या दिशेने सैल सोडा किंवा कपाळ पावलाला टच करण्याचा प्रयत्न करा. आणि थांबायचे, यथाशक्ती नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. हळूहळू श्वास घेत घेत वर. हाताची पकड सोडून द्यायची, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती. श्वासाची जाणीव. करणार आहोत आपण वक्रासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. वक्रासन आणि त्याच्यातूनच पुढे जाणारं अर्धमस्लिकासन. दोन्हीही आसनं अन्नपचनासाठी महत्वपूर्ण आहेत. आणि आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ ठेवा. सुरुवातीला आपण करतोय वक्रासन. उजवा हात मागे जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे. डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा द्या आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आपला हात जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे ठेवला की बरोबर खांदे एका रेषेमध्ये येतील. मागे असलेला हात, त्याची पाचही बोटं जुळलेली ठेवा. आपला जो स्थिती आहे ती आपली अगदी छान व्यवस्थित असेल की बरोबर आपला म्हणजे अंतिम स्थिती आपली खूप चांगली होते. नॉर्मल श्वास चालू. सावकाश मान सरळ करा. समोरनं हाताचा विळखा सोडून द्या. आता जो उजवा पाय आपण बाजूला ठेवलाय डाव्या गुडघ्याच्या, तो डाव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवा. डावा पाय जो सरळ आहे तो आडवा फोल्ड करा, त्याची टाच उजव्या सीटच्या जवळ घ्या. बरोबर. पुन्हा उजवा हात मागेच, जसं मगाशी आपण केलेलं त्याप्रमाणे आपल्या पाठकण्याच्या इथे पाठकणा सरळ. आता आपला जो डावा हाताचं जे कोपर आहे ते उजव्या गुडघ्याच्या जवळ घ्या आणि आपला डावा हात असा उभा ठेवा. हे एक व्हेरिएशन आहे. आपला हात, डाव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याच्या जवळ विरुद्ध बाजूने. थोडासा उजवा गुडघा आपला डाव्या बाजूला पुश होईल. थोडासा उजवा गुडघा डाव्या बाजूला पुश होईल हलकासा. आणि डावा हात आपला असा सरळ आहे टुवर्ड्स आपली हाताची बोटं सिलिंगच्या दिशेला. येस, परफेक्ट. आणि आता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. नॉर्मल श्वास चालू असेल. श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती थांबवा. सावकाश मान सरळ. आता जो हात आपण उभा ठेवला होता तो समोरनं विळखा द्या. समोरनं विळखा द्या. येस, बरोबर. पुन्हा उजव्या बाजूला मागे वळा, मागची भिंत बघा. आणि जो उजवा हात सपोर्टसाठी जमिनीवर आहे तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. सपोर्टसाठी जो हात मागे आहे जमिनीवर तो मागच्या बाजूने डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. आणि पुन्हा उजव्या उजव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघा. डाव्या हाताने समोरून विळखा. उजवा हात आधी आपण सपोर्टसाठी असा जमिनीवर ठेवला होता तो आता मागे डाव्या पायाच्या मांडीवर. खांदा जो आहे उजवा तो जास्तीत जास्त ओपन करा, म्हणजे एका रेषेमध्ये खांदे येतील. आणि पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना आधी मान सरळ करा. उजवा हात पुन्हा जमिनीवरती टेकवा मागच्या मागे. समोरनं डाव्या हाताचा विळखा सोडा. खाली असलेला डावा पाय सरळ करा, मग उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती. विश्रांती घ्या. मान मागे सही सोडा. डोळे मिटून. आपण सुरुवातीला वक्रासन केलं, त्यानंतर अर्धे मत्स्येंद्रासनची 2 व्हेरिएशन आपण केले. बघा, उजवी बाजू हलकीशी जड जाणवेल. डावा पाय हलकासा रिलॅक्स आहे. आता हीच कृती, या सगळ्या कृती आता आपण डाव्या पायाने करू.
पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठकणा सरळ. सुरुवातीला आपण करतोय वक्रासन. डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या जवळ. डावा हात मागे, जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे. उजव्या हाताने समोरनं डाव्या पायाला विळखा द्या. बरोबर. आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. डावा खांदा जास्तीत जास्त ओपन होतोय. नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना आधी मान सरळ होईल. समोरनं विळखा सोडून द्या. आता जो डावा पाय गुडघ्याच्या जवळ आहे उजव्या, तो पलीकडे ठेवायचा आहे. उजवा, हा. आणि जो पाय उजवा सरळ आहे खाली, तो आडवा करून त्याची टाच डाव्या सीटच्या जवळ घ्यायची. टाचेवर न बसता फक्त सीटच्या जवळ घ्यायची. बरोबर. पुन्हा डावा हात मागे, जिथे आपला पाठकणा आहे तिथे. आणि आता उजवा हात उभा करायचा आहे आणि उजव्या हाताचा कोपर विरुद्ध बाजूने डाव्या गुडघ्याच्या जवळ घ्यायचा आहे. म्हणजे त्या कोपऱ्याने डावा गुडघा जास्तीत जास्त उजव्या बाजूला पुश होईल. बरोबर. आणि हात सरळ. हाताची बोटं जी आहेत ती पॉइंटेड टू द सिलिंग. सिलिंगला पॉइंटेड असतील. बरोबर. आणि पुन्हा एकदा डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया. खांदे एका रेषेमध्ये आहेत का हे आपलं आपण तपासा. नॉर्मल श्वास चालू. पोटावरती इथे पीळ येतो, त्याची जाणीव. आपलं डायजेशन सुधारण्यासाठी आपण ह्या सगळ्या आजच्या कृती करत आहोत. पचन आणि उत्सर्जन या दोन्हीही आपल्या ज्या सिस्टीम आहेत त्या ऍक्टिव्हेट राहण्यासाठी आपण ही आसनं करू शकतो, जे आज आपण करणार आहोत. सावकाश, मान सरळ. आणि आता पुन्हा उजवा हात डावा हात थोडासा पुढे घ्या, हाताला रग लागली असेल तर. पाय आपला आपण ऍडजस्ट करून घ्या पुन्हा एकदा. डावा पाय. आणि आता समोरनं उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा द्या. डावा हात मागे. जास्तीत जास्त आपल्या मांडीचा जो भाग आहे तो पोटाजवळ येईल. पुन्हा डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. आणि जो हात सपोर्टसाठी जमिनीवर आहे तो मागून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. डोळे बंद. श्वास चालू. डावा जो खांदा आहे तो ओपन करण्याचा प्रयत्न. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना आधी मान सरळ होईल. हाताचा विळखा सोडा. पहिल्यांदा उजवा पाय सरळ करा खाली असलेला, मग डावा पाय. आणि विश्रांती. डोळे मिटून विश्रांती. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करा. वज्रासन एकमेव आसन आहे जे आपण जेवणानंतर करू शकतो. पचन आणि उत्सर्जनासाठी अतिशय महत्वाचं आसन आहे हे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे मिटून घ्यायचे. आणि या स्थितीमध्ये काही क्षण थांबा. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून घ्या. गुडघे मांड्या जुळलेल्या आहेत. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये आहे का हे तपासून बघा. बंद डोळ्यांनी आपली शारीरिक स्थिती आपण तपासून पाहतो. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. पाठकणा इथे नैसर्गिक सरळ राहतो. आहे तो श्वास सोडायचा. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करा. आंतरिक सजगता. करणार आहोत आपण योग मुद्रा. तर इथे पुन्हा ज्यांना पाठकण्याची दुखणे आहेत त्यांनी जास्त वेळ पुढे झुकणं टाळायचं आहे.
तर आज आपल्याला जी योग मुद्रा करायची आहे याच्यामध्ये आपल्याला आपल्या हातांच्या ज्या मुठी वळून घ्यायच्या, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट, आणि ह्या हाताच्या मुठी आपल्या ओटी पोटाच्या इथे अशा प्रकारे फिक्स करायच्या. ठीक आहे, अशा प्रकारे फिक्स करायच्या आणि मग आपल्याला हळूहळू पुढे झुकायचंय. तर आज आपल्याला आपलं कपाळ जमिनीकडे टेकवायचं नाहीये. आपलं कपाळ हे जमिनीला समांतर असेल. हवं असेल तर एकदा मी दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हाताच्या मुठी आपल्या ओटीपोटाच्या इथे फिक्स करून घ्यायच्या. थोडीशी आपली हाताची कोपरं मागच्या बाजूने खेचायची. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं आणि आपलं कपाळ जे आहे हे जमिनीला समांतर येईल. बघा सीटचा भाग कुठेच नाही उचललाय. आपलं कपाळ जमिनीला पॅरलल आलंय, समांतर आलंय. इथे आलं की थांबायचं. खांदे, कोपरं जमिनीकडे सैल सोडायची आणि या स्थितीमध्ये आपल्याला जसं जमेल क्षमतेप्रमाणे थांबण्याचा प्रयत्न करायचा. इथे पूर्णपणे आपल्या ओटीपोटावरती प्रेशर येतो. डायबिटीज उपचारात्मक आहे ही, त्याचबरोबर पचनासाठी सुद्धा उपयुक्त. आणि मग उलटचाल करताना पुन्हा खांदे, कोपरं हलकीशी मागच्या बाजूने खेचायची आणि मग श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हायचं. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला ही मुठी वळून योग मुद्रा करायची आहे. सुरुवात करूया. क्षमतेप्रमाणे थांबा आणि श्वास चालूच ठेवायचा, कुठेही होल्ड नाही करायचं. तर दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्या आणि ती हाताची मूठ आपल्या ओटीपोटाच्या इथे फिक्स करून घ्या. पाठ करा सरळ, चेहरा शांत. हलकेसे आपले खांदे, कोपरं मागच्या बाजूने खेचून घ्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू लोअर बॅक मधून आधी पुढे जा. डायरेक्ट आपलं डोकं पुढे न घेता आधी कमरेतनं पुढे झुकायचं आणि आपलं कपाळ जमिनीला समांतर येईल एवढं आपल्याला पुढे व्हायचंय. बरोबर, छान. एकतर तुम्ही जमिनीकडे बघू शकता किंवा समोर बघू शकता. तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे तसं. समोर बघितलं तरीही चालेल किंवा खाली जमिनीकडे पाहिलं तरीही चालेल. आता खांदे, कोपरं हलकीशी जमिनीकडे सैल सोडा. नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या आणि जो पोटावरती प्रेशर आलाय त्याचा अनुभव घ्या. नॉर्मल श्वास मात्र आपला चालू असेल. उलटचाल करताना डोळे उघडा. पुन्हा आपले खांदे, कोपरं हलकेसे मागे खेचून घ्या आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. हाताच्या मुठी सोडून द्या. दोन्ही हात आता आपले मांडीवरती. डोळे मिटून घ्या. पोटावरती जो प्रेशर आलेला होता तो हळूहळू रिलीज होतोय आणि तिथे जो ब्लड फ्लो पुन्हा एकदा सुरू होतोय. हा अनुभव एकदम आपल्याला सूक्ष्म पातळीवरती आपल्याला हे सगळे अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या शरीरामध्ये कसा बदल होत जातो कुठलंही आसन करताना, हे आपलं आपण अगदी सूक्ष्म स्तरावरती जाऊन या सगळ्याचं निरीक्षण करायचं. जसजशी तुम्ही साधना वाढवाल तसतसं हे तुमचं निरीक्षण अधिक खोल होत जाईल. करणार आहोत आपण उष्ट्रासन आणि त्यासाठी दोन्हीही गुडघ्यांवर उभं राहायचं. दोन्हीही पावलांचं माउंटन करा, म्हणजेच टाचा सेमकडे, पायाची बोटं जमिनीवर. गुडघे मांडा जोडलेल्या किंवा गुडघ्यांमध्ये अंतर तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे त्याप्रमाणे. आणि आता आपली हाताची जी स्थिती आहे ती घ्यायची आहे. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड. पुन्हा इथे आपल्या समोरनं म्हणजे आपल्या छातीचं प्रसारण होत आहे. हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे टाकल्याला सुरुवात करा. आपलं पोट पुढे घेतोय आणि उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न. हा, बरोबर. आणि डाव्या हाताने डावी टाच तुम्हाला जसं सोपं वाटेल त्याप्रमाणे. आणि मग शेवटी मान मागे सैल सोडून. छान, परफेक्ट. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय.
सावकाश उलटचाल करताना हळूहळू उजवा हात कमरेवर येईल, डावा हात कमरेवर, मान सरळ, पावलांचं माउंटन सोडून द्या आणि पुन्हा वज्रासनामध्ये स्थिर. एकदा आपण पोटावर दाब आणणारं आसन केलं आणि आता पोटावरती ताण आणणारं आसन केलं. एकेका पायाने वज्रासन जे घातलंय ते सोडून देऊया. एक एक पाय सरळ करा. पावलांमध्ये हलकीशी हालचाल. मान मागे सैल सोडून दंड स्थितीमध्ये येऊया. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत आपण वायू निष्कोणासन आणि त्यासाठी स्थिती दोन्हीही पायांमध्ये अंतर आणि आपल्या हाताचे तळवे पावलांच्या खाली. हाताची 4 बोटं पावलांच्या खाली घ्यायची आहेत आणि आता श्वास घेत घेत खाली बसायचंय. नजर सिलिंगकडे. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली. 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 श्वास खाली बसा. हाताची कोपरं आपल्या गुडघ्याला लावून घ्या. दोन्हीही हातांची कोपरं गुडघ्याला लावून घ्या. हाताची जी स्थिती आहे ती काढून घ्यायची. पावलाच्या खाली जी आहे ती दोन्ही हात जोडून घ्यायचे. नमस्कार स्थितीमध्ये करणार आहोत मलासन. उत्सर्जनासाठी अतिशय महत्वाचं आसन, स्त्रियांसाठी सुद्धा तितकंच महत्वाचं आसन आहे. जोडलेले हात हृदयापाशी, पाठीचा कणा सरळ, नजर समोर. दोन्हीही हातांच्या कोपराने तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे गुडघे ताणण्याचा प्रयत्न आणि आपला संपूर्ण अॅनसचा भाग एकदम रिलॅक्स ठेवा. एकदम रिलॅक्स. नकळत आपण तिथे कॉन्ट्रॅक्शन करतो तसं न करता एकदम रिलॅक्स ठेवा. पावलं हलकीशी, एक उजवं पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या बाजूला असेल हलकसं. आणि आता टाचा जमिनीपासून वर बसून आपल्याला चवड्याच्या भागांवरती आपल्याला संपूर्ण शरीराचा तोल सांभाळायचा आहे. नजर समोर. श्वास घेणं सोडणं चालू आहे. छान. स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा आहे. परफेक्ट. खूप छान. तिघांचं पण छान झालंय. आणि आता सावकाश टाचा खाली घ्या. श्वास घेत घेत वरती उठून उभं राहायचंय. श्वास घेत घेत स्टँडिंग मध्ये या. हात खाली आणि विश्रांती. थोडासा व्हर्टिकली खेच देऊया संपूर्ण शरीराला. हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफून दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. तळवे सिलिंगकडे ताणा. टाचा वर उचला आणि एकदम व्हर्टिकली खेच म्हणजे उभ्या कक्षेत खेच द्या, खेच द्या, खेच द्या. सावकाश टाचा खाली, हात खाली, विश्रांती. आता आपण बघणार आहोत डायबिटीज वाले सूर्यनमस्कार. डायबिटीज यासाठी की पोटावरती प्रेशर येतो म्हणून ते डायबिटीज वाले. तसे ते नॉर्मल ही सूर्यनमस्कार मानले जातात. तर हे 14 प्रकारचे किंवा जसं आता आपण नॉर्मल सूर्यनमस्कार 12 स्थिती होतात तर इथे 14 स्थिती होतात. पण ते कन्फ्युजन न होण्यासाठी मी थोडंसं आकड्यांमध्ये हलकासा बदल केलेला आहे. तो फक्त आता मी एकदा दाखवते तुम्हाला की हे कसे करायचे. मग आपण सगळे एकत्रित करू. सोपं आहे. आपण याच्या आधी सगळी ही आसनं केलेली आहेत त्यामुळे आपल्याला थोडीशी कल्पना आहे. पण त्याचा फ्लो किंवा स्टेप्स कशा आहेत हे आधी आपण बघून घेऊया. तर जसं नॉर्मल आपण उभं राहतो मॅटच्या पुढे येऊन तसंच उभं राहायचंय. गायत्री मंत्राने आपली सुरुवात होईल. पण आता तुम्हाला दाखवताना मी डायरेक्ट दाखवतेय. तर इथे पहिलं जे असेल ते हस्त उत्तानासन 1, त्यानंतर 2 हस्त पादासन, 3 उजवा पाय मागे अश्वसंचालन, 4 दंडासन. ठीक आहे. आता 5 इथे आपल्याला
शशकासन करायचे. गुडघे जमिनीला टेकवायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची, सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर. तर आपल्याला इथे पाचवी जी स्थिती आहे ती आहे शशकासन. 6 पुन्हा साष्टांग नमस्कार, जसं आपण रेग्युलर करतो ते. 7 भुजंगासन, 8 पर्वतासन आणि पुन्हा 9 शशकासन. गुडघे जमिनीला टेकवायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची. 9 शशकासन आणि मग 10 अश्वसंचलन. उजवा पाय पुढे घ्यायचा, 10 अश्वसंचलन. मग 11 हस्तपादासन, ठीक आहे. आणि 12 इकडे प्रणवासन होतं, म्हणजे तुम्ही हात जोडून घ्यायचे आणि 12 प्रणवासन. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे डायबिटीज वाले सूर्यनमस्कार करायचे. इथे आपली जी 5वी आणि 9वी जी स्टेप आहे ती शशकासनची असणार आहे. म्हणजे आपण वज्रासनामध्ये इथे शशकासन करतो. ठीक आहे. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले. तर आपल्याला यथाशक्ती प्रयत्न करायचा. आपल्याला नॉर्मल सूर्यनमस्कार पण घालायचे आणि हे सुद्धा घालायचे. तर गायत्री मंत्र दोन्ही हात जोडून घेऊया. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम सूर्याय नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 4 दंडासन, 5 शशकासन. गुडघे जमिनीला टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, सीटचा भाग पायावरती आणि कपाळ जमिनीवर. आपण केलंय 5 शशकासन, बरोबर. आणि आता 6 पुढे व्हायचंय अष्टांग नमस्कार. तिथल्या तिथे आपल्याला कुठलीही हालचाल न करता एका रेषेमध्ये करण्याचा प्रयत्न. 6 अष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, त्याचा जमिनीकडे येण्याचा प्रयत्न, बरोबर. 9 पुन्हा एकदा शशकासन, गुडघे जमिनीकडे, पावलं जमिनीला फ्लॅट, सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर. 9 शशकासन. 10 उजवा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलन, बरोबर. 11 हस्तपादासन आणि 12 नमस्कारासन. तिथल्या तिथेच नमस्कारासन. हा, तुम्ही वरती आलात तरीही चालतं किंवा खालून जरी नमस्कार केला तरीही चालतं, कारण की आपल्याला सवय नसते. आपल्याला एक डोक्यामध्ये फिक्स असतं आणि एकदम थोडंसं व्हेरिएशन आलं की गडबडायला होतं. याची जर काही स्टेप्स असतील तर मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करेन. ओके, अजून एकदा. ओम भानवे नमः. 1 हस्त उत्तानासन, हात वर, बरोबर. 2 हस्तपादासन, हात खाली. 3 आपला डावा पाय मागे घ्या, अश्वसंचलन, बरोबर. 4 दंडासन. आता ह्या स्थिती आपण रोजच करतो, फक्त अंकांमध्ये बदल आहे. ठीक आहे. 4 दंडासन आणि आता 5 गुडघे जमिनीला टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, सीटचा भाग पायावर येऊ देत आणि कपाळ जमिनीवर. हा, बरोबर. 5 शशकासन, 6 अष्टांग नमस्कार. तिथल्या तिथेच पुढे व्हायचं आणि आपली हनुवटी, कपाळ किंवा नाक जमिनीला टेकवायचं, छातीचा भाग जमिनी. 6 अष्टांगासन, बरोबर. 7 भुजंगासन, बरोबर. 8 पर्वतासन, टाचा जमिनीकडे टेकवण्याचा प्रयत्न, नजर सिलिंगकडे, सॉरी नजर आपल्या नेवल रिजनकडे. 8 आपण केलंय पर्वतासन.
आणि आता 9 पुन्हा एकदा शशकासन. गुडघे जमिनीला टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर. 9 केलंय आपण शशकासन. आणि आता 10. आता आपला सावकाश डोकं वर उचलायचं, डावा पाय पुढे घ्यायचा, अश्वसंचलन. 10 अश्वसंचलन. बरोबर, परफेक्ट. 11. आता उजवा पाय पुढे घ्या, हस्तपादासन. आणि दोन्ही हात जोडून घ्या, श्वास घेत घेत वर या. 12 नमस्कारासन. ठीक आहे. अजून 2 करूया, म्हणजे थोडस अजून फिक्स होईल तुमच्या डोक्यामध्ये. ओम मित्राय नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन, 3 उजवा पाय मागे अश्वसंचलन. ठीक आहे. 4 दंडासन, 5 शशकासन. गुडघे जमिनीला टेकवून, सीटचा भाग पायावर. 5 शशकासन. बरोबर. 6 अष्टांगासन. पुढे जायचंय, अनुवटी कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न, छातीचा भाग जमिनीवर. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. बरोबर. 8 पर्वतासन. 9 पुन्हा शशकासन, वज्रासन करून कपाळ जमिनीवर, हात तसेच वरती सरळ. बरोबर. 10 उजवा पाय पुढे अश्वसंचलन. बरोबर. 11 हस्तपादासन. परफेक्ट. आणि दोन्ही हात जोडून 12 नमस्कारासन. बरोबर. आता एक लास्ट करूया. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन, 3 डावा पाय मागे अश्वसंचलन. बरोबर. 4 दंडासन, 5 शशकासन, 6 अष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 शशकासन. पुन्हा एकदा 10 डावा पाय पुढे, सॉरी 9 शशकासन आपण केले. आता 10 डावा पाय पुढे अश्वसंचलन. बरोबर. 11 हस्तपादासन. आणि 12 नमस्कारासन. दोन्ही हात खाली. नॉर्मल सूर्यनमस्कार करू द्या पूर्ण. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही पाय आणि हात आपल्याला एकत्रित 90 अंशापर्यंत वर आणायचे. दोन्ही हात पाय एकत्रित 90 डिग्री वर घ्या. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात पाय लांब करा आणि श्वास सोडत जवळ घ्या.
बरोबर. छान, परफेक्ट. श्वास घेत हात पाय लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. वन मोर टाइम. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. छान. सावकाश हात पाय जमिनीवर घ्या. डोकं वर न उचलता दोन्हीही हात पाय खाली जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न घ्या आणि मग विश्रांती घ्या. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. डोळे मिटून रिलॅक्स. करणार आहोत आपण पवन मुक्तासन. पवन मुक्तासनचे आज आपण 2 व्हेरिएशन करणार आहोत. तर सुरुवातीला जसं आपण नेहमीप्रमाणे करतो त्याप्रमाणे करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय फक्त 30 अंशापर्यंत वर उचला आणि ते फोल्ड करा. बरोबर. समोरनं आपल्या पायाला हातांचा विळखा द्या. समोरनं एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. डोकं मात्र वर उचलू नका. छान. जर हाताचं कोपर पकडता येत नसेल तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही विळखा देऊ शकता. आणि आता इथे तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. संपूर्ण ऍनसचा भाग सुद्धा रिलॅक्स करा. पुन्हा आपण तिथे कॉन्ट्रॅक्शन करतो. जेव्हा पोटावर प्रेशर येतो तेव्हा आपोआप त्या भागामध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं. म्हणून एकदम रिलॅक्स करा. आपण जाणीवपूर्वक सगळ्या कृती करतोय. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. छान. सावकाश डोकं जमिनीवर. हाताचा विळखा थोडासा सैल करा. पण पाय तसेच ठेवा. हाताचा विळखा थोडा सैल करा. पोटावरती जो प्रेशर आलेला होता तो रिलीज होऊ दे. पाय तसेच ठेवायचे, थोडासा लूज करायचा आहे हाताचा विळखा. आता जो समोरनं आपण हाताचा विळखा घातला होता तो आता आपण खालच्या बाजूने म्हणजेच आपल्या मांड्यांच्या इथून घालणार आहोत. आधी हाताची जी गुंफण आहे ती सोडा. दोन्ही पाय वर करा आणि आपल्या पायाच्या खालनं आपल्या मांड्यांच्या इथून तुम्ही हाताची ग्रीप द्या. आता एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. हा, बरोबर. आणि आता इथे पावलं तुम्ही स्वतःकडे खेचून घेऊ शकता. दोन्हीही पावलं स्वतःकडे खेचून घ्या अँकल जॉईंट्स मधून. ठीक आहे. आता पुन्हा इथे सेम इन्स्ट्रक्शन. ज्यांना पाठीचा मणका आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. छान. सावकाश डोकं खाली. हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय हवेमध्ये आधी गुडघ्यात सरळ करा आणि मग नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. रिलॅक्स. आपल्या कुठल्या स्थितीमध्ये आपण हे आसन चांगलं केलं, पहिल्या वाल्या की आत्ताच्या वाल्या, हे आपलं आपण तपासून पहा. करणार आहोत आपण हलासन. पुन्हा एकदा हे ऍडव्हान्स आसन आहे. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी मात्र यथाशक्ती प्रयत्न करा. ही नम्र विनंती आहे. कारण की ऍडव्हान्स आसन आहे. प्रत्येक म्हणजे आपल्याला कशी आपली क्षमता आहे त्याप्रमाणे कृती करा. यथाशक्ती प्रयत्न असेल. आपण आधीही शिकलेलो आहोत हे आसन आणि आता आपण त्याची उजळणी करतोय. हलासन ऍडव्हान्स आसन आहे. ज्यांना पाठकणा, सर्वायकलचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. पचन संस्थेसाठी अतिशय उपयुक्त आसन आहे. ज्यांना वेट लॉस करायचं त्यांच्यासाठीही उपयुक्त हे आसन आहे हलासन. ऍडव्हान्स कृती आहे त्यामुळे करताना यथाशक्ती प्रयत्न असेल. ठीक आहे.
दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. कुठेही ओव्हर ट्राय न करता कृपया कृती करा. आता दोन्ही पाय आपण हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्यायला सुरुवात करणार आहोत. बरोबर. आणि आता आपल्या हाताचा सपोर्ट सीटच्या इथे द्यायचा आहे. सीटचा भाग वर उचलायचा आहे. दोन्ही पाय आपले सिलिंगच्या दिशेला जातील, वरच्या बाजूने. बरोबर, छान. आता हळूहळू आपली पावलं डोक्याच्या दिशेने न्यायला सुरुवात करा. शक्य असेल तर आपली पावलं खाली जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. हे करत असताना हाताचा सपोर्ट आधी जमिनीला द्या. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढी पावलं खाली जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा, उलट्या बाजूने डोक्याच्या दिशेने. यथाशक्ती प्रयत्न, कुठेही ओव्हरट्राय नको. जर मागे पावलं जमिनीला टेकत नसतील तर काही हरकत नाहीये. त्या स्थितीमध्ये थांबा किंवा दोन्हीही पायांचे अंगठे पकडा आणि तिथे थांबा. आता मी जी तुम्हाला दाखवलीये ती पूर्णपणे हलासनाची आदर्श स्थिती किंवा अंतिम स्थिती आहे. आता ही प्रत्येकालाच जमेल असं नाही. दर्शनाताईंना जमले कारण की त्यांची प्रॅक्टिस आहे तेवढी वर्षभराची, म्हणून त्यांना ते जमलंय. समजा आपले पावलं जमिनीपर्यंत पोहोचत नसतील तर काही हरकत नाही, ओव्हर ट्राय नको. जर तेवढंही जमत नसेल तर त्यांनी काय करा, दोन्हीही पायांचे अंगठे पकडा. हा, छान. ठीक आहे. सावकाश हळूहळू उलटचाल करा. आधी पाय हळूहळू डोक्याच्या दिशेने वर, हाताचा सपोर्ट द्या. बरोबर. दोन्ही हात आता खाली जमिनीला टेकवा आणि पाठीचा एक एक मणका जमिनीला टेकवण्याला सुरुवात करा. बरं, आता इथे कंट्रोल मुवमेंट, डोकं वर न उचलता हळूहळू खाली या. सावकाश सावकाश. ठीक आहे. दोन्ही पाय सावकाश खाली आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. पोटावरती जो प्रेशर आला होता तो पूर्णपणे रिलीज होतोय, त्याची जाणीव. जोड श्वासाची. सावकाश एका कुशीला वळूया आणि उठून बसूया. सावकाश. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. आणि आता आपल्याला हाताची करायची आहे अपान मुद्रा. अपान म्हणजेच अन्न पचनासाठी अतिशय उपयुक्त अशी ही मुद्रा आहे हातांची. जर जेवणानंतर तुम्ही या स्थितीमध्ये बसलात तर तुमचं अन्नपचन चांगलं होतं. सोपी आहे. आपली जी मधली दोन बोटं आहेत, म्हणजेच मधलं बोट आणि त्याच्या बाजूचं बोट, त्याचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून घ्यायचं. आपण लहान मुलांना हरणाचं तोंड दाखवतो ना भिंतीवरती, तशाप्रमाणे ही कृती आहे. ठीक आहे. हाताचे तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटून घ्या. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल आणि या स्थितीमध्ये काही क्षण थांबू. आपला सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची द्रोण मुद्रा, गुडघ्यांवरती, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया.
संथ गतीने सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा, डोळे मिटलेले तसेच. अनुलोम विलोमची आवर्तन. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. शेवटचा आवर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत, डोळे मिटलेले आहेतच. शरीर मन समतोल करणारा अनुलोम विलोम प्राणायामाची अनुभूती मनातल्या मनात. करूया शीतली आणि सितकारीची 2-2 आवर्तन. सुरुवातीला करणार आहोत शीतली. डोळे मिटलेले आहेतच. जीभ बाहेर, जीभ फोल्ड करायची आहे. जिभेची पन्हाळ तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेचा स्पर्श कंठापासून हृदयापर्यंत. जीवातमध्ये तोंड बंद. नाकाने संथ रेचक. अजून जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीवातमध्ये तोंड बंद. नाकाने रेचक. 2 आवर्तन सितकारी प्राणायामाची. ओठ विलग, दातावर दात. दाताच्या फटीतनं खोलवर दीर्घ पूरक. सित असा आवाज येईल. संपूर्ण हिरड्यांना थंड हवेचा स्पर्श. तोंड बंद. नाकाने रेचक. अजून एक आवर्तन. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने पूरक. तोंड बंद. नाकाने रेचक. काही क्षण शांत. शरीर मन शांत झालेलं आहे. करूया भ्रामरीची 3 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात रेचक करताना भ्रमर गुंजन.
खोलवर दीर्घ पूर रेचक करताना भ्रमर गुंजन. काही क्षण शांत. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती घेत घेत आपण जी बैठक घातली आहे, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, ती सोडून द्यायची आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. श्वासनासाठी स्थिती घ्या सावकाशपणे. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्यायचे. दोन्ही हातापायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे मिटून कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे. आपलं संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचं आहे. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. देहधारणा पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. आपली दोन्हीही पावलं, पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, होटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग, तिथे सगळे जे महत्वाचे स्नायू आहेत, सांधे आहेत, ते मनाने शिथिल करायचे आहेत. जाणीव दोन्हीही हातांकडे. दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा. आपल्या दोन्हीही हातांमधले महत्वाचे स्नायू, सांधे, पेशी शिथिल होत जातात. त्यांचं आरोग्य वाढत चाललेलं आहे. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. आपला पाठकणा, लोअर बॅक, मिडल बॅक, सगळ्यात वरचा भाग, तेथे असलेले आपली 33 मणक्यांची माळ, तिथे असलेली प्रत्येक खाच, त्यांचंही आरोग्य सुधारत आहे आणि ती शिथिल होत चालली आहे ही जाणीव. जाणीव आपल्या उदरभागाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू, तिथे असलेल्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, आपली श्वसन संस्था, तिचंही आरोग्य सुधारत आहे. आपल्या हृदयाचं आरोग्य सुधारत आहे. ते अतिशय शांतपणे त्याचं काम करत आहे. तेही शिथिल होत आहे. जाणीव आपल्या गळ्याकडे. गळ्यामध्ये असलेल्या महत्वाच्या ग्रंथी, थायरॉइड, पॅराथायरॉइड, त्याही शिथिल होत आहेत. जाणीव आपल्या चेहऱ्याकडे. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जित संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होतो. आपले दोन गाल, दोन कान, नाक, नाकाचा शेंडा, दोन्ही नाकपुड्या शिथिल होत आहेत. डोळे अलगद मिटलेले आहेत. पापण्यांवर पापण्या अलगद ठेवलेल्या आहेत. त्याच्या आतमध्ये जी बुबुळ आहेत, तीही शांत आहेत. आठी विरहित आपलं कपाळ, आपला भूमध्य, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग, आपले केस शिथिल होत आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे याची जाणीव. हळूहळू जाणीव श्वासाची प्राणधारणा. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. मी श्वास घेताना प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललेला आहे. आणि मी श्वास सोडताना
मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित, व्याधी विरहित आहे. आणि हे कायम असंच राहणार आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्यनियमाने करणार आहे. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्ट देवता त्यांना त्यांचं स्मरण करूया. कुलस्वामिनीचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन. आपल्या जीवनामध्ये जे काही ध्येय आहेत, उद्दिष्टे आहेत, ती सफल संपूर्ण होणार आहे, पूर्ण होणार. आणि त्यांचे आशीर्वाद आपण त्यासाठी घेणार. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. श्वासनाची स्थिती कितीही आरामदायी, आनंददायी असली तरीही योग कर्मसु कौशल्यम या श्लोकाप्रमाणे आपल्याला आजची नियोजित जी कामे आहेत ती पूर्ण करायची आहेत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपली जाणीव आपल्या स्थूल देहाकडे घेऊन येऊया. आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करून मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरून घ्यायची. सावकाश डाव्या कुशीला वळायचं आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये येऊया. बैठक स्थितीमध्ये स्थिर होऊया. डोळे मिटलेले आहेत. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. संपूर्ण नतमस्तक शरणागत समर्पण भाव. आपली संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपली जी काही नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर पडत आहे आणि आत्मविश्वासाने आपण आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मध्यम नेत्र स्पर्श. हलगट डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. सगळ्यांना आजच्या दिवसासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मीटिंग एंड करते.